महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी आहे गडचिरोलीतनं। गडचिरोलीमधील एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेल्यानं एक गरोदर महिलेला चक्क जेसीबी मध्ये बसून रस्ता पार करावा लागला। मरागड तालुक्यातील कुडकेतील जुरी संदीप मडावी या महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा लागल्या, मात्र रुग्णालयात जाताना वाटेत रस्ताच वाहून गेल्यानं गरोदर महिलेला रस्ता पार करण्यासाठी मोठे कष्ट करावे लागले। रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीच्या बकेटमधून बसून गरोदर महिलेला रस्ता पार करावा लागला। अल्लापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्गावर 130D भागात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलं, मात्र रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्यानं गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्यायी मार्ग वाहून गेला आणि त्याचाच फटका या गरोदर महिलेला बसला। याबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। महेश, म्हणजे हे दृश्य जे आहे ते हेलावून टाकणार आहे या अर्थाने। ठीक आहे, रस्ता वाहून गेला, तो आज किंवा कालमध्ये वाहून गेलेला नाहीये, तो वाहून जात असेल, हळूहळू काहीतरी त्याचे तुकडे होत असतील। अशा वेळी तिथल्या सार्वजनिक बांधकाम खातं असेल किंवा जे कोणतं खातं आहे त्यांनी त्वरित त्याची दखल घेतली नाही का? विशाल, असं आहे की या मार्गावर जे बांधकाम सुरू आहे ते पुलाचे बांधकाम सुरू आहेत आणि मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे वळण मार्ग तयार करण्यात आले होते। आता जो वाहून गेलेला आहे हा वळण मार्ग आहे, त्यामुळे वळण मार्ग हा मजबूत म्हणजे वळण मार्ग पावसाळ्यात टिकून राहायला पाहिजे, या पद्धतीने यांनी काम करायला पाहिजे होतं। त्यामुळे तसं झालेलं दिसत नाहीये आणि पाऊसही चांगला बऱ्यापैकी झाला, पण वळण मार्ग जर योग्य मजबूत असता तर तो त्या ठिकाणी आपल्याला जे दृश्य दिसत आहे ते कदाचित दिसलं नसतं। पण ते त्याची किती त्यांनी खबरदारी घेतली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते। पावसाळ्यापूर्वी त्यांनी बैठक घेतली, त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की नागरिकांना त्रास होता कामा नये आणि कुठलाही संपर्क तुटू नये, रस्ते तुटू नये, त्यांनी कडक निर्देश दिले होते। आता यामध्ये असं आहे की त्या ठिकाणी त्या महिलेला पलीकडे जाणं आवश्यक होतं, कारण ती गर्भवती होती आणि त्यामुळे मग तिच्या कुटुंबियांनी तो धोका पत्करला आणि त्या बकेटमध्ये तिला बसवून त्यांनी त्या रस्त्याच्या पलीकडे नेलं आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आता प्रशासनाने एक खबरदारी घेणं आवश्यक आहे की आता सुद्धा जे वळण मार्ग आहेत ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी काय करता येईल, कारण अजून पावसाळा ऑगस्ट महिना बाकी आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीनं बांधकाम खात्याने लक्ष देणं आवश्यक आहे। धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल। पण लोकप्रतिनिधींना याचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि आम्ही देखील याविषयीचा सवाल विचारला काँग्रेसचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांना। बघूयात त्यांनी न्यूज 18 लोकमतला काय प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही आधीच सांगितलेलं आहे की ह्या शासनाच्या काळामध्ये आरोग्य सेवा सगळी विस्कळीत झालेली आहे। सगळे पावसाळ्यामध्ये बरेचसे रस्ते पाण्याने भरतात, लोकांचं आवागमन थांबून जातं आणि अनेक दिवस लागतात ते पाणी निघायला। याची जाणीव आम्ही शासनाला करून दिली। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही सगळ्या ठिकाणी गेलो आणि ज्या ज्या ठिकाणी पूर होताना ज्या ठिकाणी लोकांचे घर सुद्धा पाण्यात गेलेली होती अशा ठिकाणी आम्ही त्यांना मदत करण्याचं काम केलं, धान्य पोहोचवण्याचं काम केलं। तरी पण शासनाला जाग येत नाही ही दरवर्षीचीच गोष्ट आहे। तेव्हा म्हणतो आणि त्या आरोग्य सेवेच्या अनुषंगाने सांगितलं झालं तर कुठल्याही व्यवस्था नाही, एम्ब्युलन्स नाही, बऱ्याच ठिकाणी नेण्याची व्यवस्था नाही, दुर्गम भागामध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था प्रशासन आणि शासन करत नाही। अशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्याला नेहमी दुर्लक्षित ठेवण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही पद्धतीने पावसाळ्यात असो किंवा इतर वेळेस असो ज्या काही अडचणी लोकांना येतात आणि ज्या पद्धतीनं लोक त्या ठिकाणी सहन करत आहेत याची जाणीव जरी आपण दिली तरी शासन एवढं निगरगट्ट आहे की कुठल्या प्रकारचं लक्ष दिलं जात नाही।